शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेला होता आणि तशा प्रकारे महिलांना जून आणि जुलै महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ आज सोमवारी 4 वाजल्यापासून या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। नागपूरमध्ये कार्यक्रम होता। हा कार्यक्रम 4 वाजता या ठिकाणी पार पडलेला आहे आणि 4 वाजता आता हा कार्यक्रम पार पडल्या सरकारच्या माध्यमातून जवळपास 16 जिल्ह्यातील 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी आता करायला सरकारने सुरुवात केली आहे। नागपूर येथे कार्यक्रमादरम्यान डीबीटीचं बटन तिकडून दाबण्यात आलं होतं। तशा प्रकारे महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण जोरदार सुरू करण्यात आले। संध्याकाळचे 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 8 जिल्ह्यांमध्ये सर्वांना महिलांना पैसे येतील आणि संध्याकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आज सोमवारी सर्वांना पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आतापर्यंत फक्त बातम्या पसरल्या होत्या, कोण म्हणतो तर आज पैसे येतील, कोण म्हणतो तर उद्या पैसे येतील। अखेर सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून थेट महिलांना पैशांचं वाटप आज सोमवारपासून सुरू करण्यात आले। सरकारच्या माध्यमातून जवळपास 7200 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी महत्त्वाच्या बँकांमध्ये वर्ग केलेला आहे। आज सोमवारी पैसे बँकेमध्ये टाकलेले आहेत। कोणत्या कोणत्या टाकले सर्वांनी लक्षात ठेवा। महाराष्ट्र बँकेत पैसे या ठिकाणी टाकलेत। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात सुद्धा 7200 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग करण्यात आलाय। त्यांना या 16 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी पैसे वाटण्याचे आदेश आता त्या ठिकाणी सायंकाळच्या 4 वाजता सांगण्यात आले होतं। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आज त्या ठिकाणी सोमवार तुमचा 100% अनेक महिलांचा गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत याची यादी या ठिकाणी आताच 5 मिनिटांपूर्वी आता जाहीर झाल्या। अनेक महिलांना मेसेज या ठिकाणी येऊ लागलेत। तुम्हाला पण पुढच्या 20 मिनिटांच्या आतमध्ये पैसे तुमच्या मोबाईलवरती आल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाला होता की जून जुलैच्या हप्त्यासाठी अपात्र यादी लावण्यात येणार होती का, तर खरंच या ठिकाणी आम्हाला अपात्र वगैरे करण्यात आलंय का, आम्हाला या ठिकाणी पात्र ठरवलंय की अपात्र ठरवलंय। आज सोमवारी नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी होऊ लागले। लाडक्या बहिणींनो तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु नागपूर येथे कार्यक्रम आज होता आणि कार्यक्रमानिमित्त सायंकाळी 4 वाजता सोमवारी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं होतं। तशा प्रकारे महिलांना जोरदार बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल, आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक केला असेल तर सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर बघा, सगळ्या बहिणींची एकच या ठिकाणी आता अपेक्षा होती की आम्हाला सरसकट सर्वांना जून आणि जुलैचा लाभ भेटावा, परंतु सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे। त्यांनी आता हे सांगितलंय की आम्ही सरसकट जर आता लाडक्या बहिणींना सर्वांना पैसे द्यायचं ठरवलं तर ते आम्हाला परवडणार नाही। त्यामुळे धनदंड घ्या। त्या ठिकाणी या 5 प्रकारच्या अटीमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलंय, कारण सरकार यावेळी जो हप्ता दिला आहे तर त्या फक्त गोरगरीब महिलांना जून जुलैचे पैसे वाटण्याचा निर्णय झाला होता। बघा, सोमवार आहे, 4 वाजता या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू झालंय। नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, काय यादी समोर आल्या तुम्ही ऐकायचं आहे। सरकारच्या माध्यमातून तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आले आणि त्यांनी सांगितलंय रात्रीच्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त महिलांना पैसे येतील। कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे, रात्रीच्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त महिलांना पैसे या ठिकाणी जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्ही म्हणाल की रात्रीच्या टप्प्यामध्ये नेमकं का पैसे या ठिकाणी सर्वांना जमा होतील, तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे। सरकार काय म्हणतंय की आता या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान डीबीटीच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत आणि सरकार म्हणते जेव्हा पैसे मंजूर होत असतात तेव्हाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे येत असतात, कारण तुम्ही तर दररोज या ठिकाणी पैशांची वाट बघत असता। कोण म्हणतो तर आज पैसे जमा होतील, कोण म्हणतो तर उद्या पैसे जमा होतील, परंतु सरकारच्या माध्यमातून लवकर महिलांना काही केल्याने पैसे जमा होत नव्हते। अखेर डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यात आलं आणि महिलांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट 2 मेसेज येऊ लागले। पहिला मेसेज या ठिकाणी 1500 रुपये मागच्या महिन्याच्या जूनचा आणि त्यानंतर जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक महिलांना अपेक्षा होती गॅसचे रेट वाढलेत,
गॅसचे 830 रुपये सरकार का पाठवण्यात आले? कारण गेल्या 3 महिन्यांपासून गॅसचे पैसेच या ठिकाणी सरकारने पाठवले नव्हते. अखेर या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सही केलेली आहे आणि आता सबसिडी देखील 830 रुपये या ठिकाणी यायला अनेक महिलांना आता सुरुवात झाली आहे. तुम्हाला पण आता गॅसचे 830 रुपयांचे सबसिडीचे पैसे यावं असं वाटत असेल तर नेमकं काय काय प्रोसेस करायचे हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्हाला नेमकं काय काय लाभ भेटणार आहे बघा. पहिलं या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलंय आज या ठिकाणी पहिल्या 8 जिल्ह्यामध्ये आता संध्याकाळच्या 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत 8 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्वांना या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये पोहोचलेले असणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्हाला या टप्प्यामध्ये आलं नाही तर संध्याकाळी बरोबर 8 वाजल्यापासून दुसरा टप्पा सुरू होईल. 8 ते रात्री बरोबर या ठिकाणी आता 2 वाजेपर्यंत आजच्या आज पैसे कसल्याही परिस्थितीमध्ये वाटप करण्याचे आदेश थेट बँकांना या ठिकाणी आता देण्यात आले आहेत आणि बँकांना ही ऑर्डर या ठिकाणी दिल्या पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून आता थेट वितरण बँकेच्या खात्यावरती आता होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा गॅस सिलेंडरचे 830 रुपयाची सबसिडी जी पहिली तुम्हाला मिळत होती तर ती आता परत एकदा मिळायला सुरुवात झाली. ती कशी मिळणार आहे हे सुद्धा पुढे सांगतो. तसेच जर तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर या संदर्भात एक आज मोठी घोषणा झालेली आहे आणि यामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी 3 योजना नवीन या ठिकाणी काढण्यात आलेत. मग त्या योजना कोणत्या आहेत, याचा फायदा तुम्हाला कसा घ्यायचा आहे आणि आज सोमवारी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची लॉटरी लागल्या. जर तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वांनी या ठिकाणी आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे. तर यामध्ये आता असं सांगण्यात आलेलं आहे की आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना 3 नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेत. तुम्हाला चांगलंच माहिती आहे आता तुमच्या घरामध्ये एखादा शेतकरी असेल तर त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकार देतं 2000. केंद्राचं आता मोदीचं पैसे 2000 घरामध्ये देतं. त्यानंतर लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी देत असतं. तशाच प्रकारे ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे आणि तुमच्या घरामध्ये जर 60 वयावरील तुमचे आई वडील किंवा सासू सासरा 60 वयाच्या वरील असेल तर त्यांना महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी 3000 रुपये सुरू करण्यात आता येणार आहेत. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु या ठिकाणी आता ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्या घरामध्ये जर असतील कोण तर त्यांना या ठिकाणी आता 3000 रुपये सुरू करण्यात आले एका नवीन योजनेद्वारे. त्यानंतर दुसरी योजना इतकी भारी आहे, तुम्ही जे मोफतपणे गहू आणि तांदूळ लाडक्या बहिणींनो घेता यामध्ये आता 3 नवीन वस्तू सरकार तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरी जी मागणी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी जर तुम्ही असाल तर तुम्हाला बिनव्याजी 10,000 रुपये या ठिकाणी आता एका वर्षासाठी वापरता या ठिकाणी येणार आहेत. अशा प्रकारचे लाभ आता पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला एप्रिल मे महिन्यापर्यंत हप्ते जर घेतलेल्या महिला असाल तर तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो सांगणार आहे. तर बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोमवारी संध्याकाळच्या 4 वाजल्यापासून पैसे जमा होऊ लागलेत. तुम्हाला जर आले नसतील तर आता पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये या 16 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. लक्षात ठेवा आजपर्यंत गेल्या आठवडाभरापासून कोण सांगत होतं आज पैसे येतील, कोण सांगत होतं उद्या पैसे येतील, परंतु अद्याप महिलांना पैशांचं वितरण झालं नव्हतं. अखेर त्या सर्व महिलांना पैशांचं वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे. सर्व काही अपडेट आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया जून जुलैचा हप्ता या ठिकाणी सरसकट मिळणार का आणि सरसकट जर मिळणार असेल तर नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये मिळणार. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये या ठिकाणी मिळवण्यासाठी नेमकं काय काय प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा पॉईंट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सांगण्यात आला आहे ते म्हणजे घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी घरामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वयाच्या वरील असेल तर याचा फायदा सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो कसा करून घ्यायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे.
आता बघा या ठिकाणी जून जुलैचा हप्ता सरसकट सर्वांना मिळणार नाहीये असं सांगण्यात आलंय। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। मग आता या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वाट बघू नका असं तर या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी म्हणजे नेमकं कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लाडक्या बहिणींनो आता तुम्ही लक्षात ठेवायची आहे। या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे की अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या चुकीच्या मार्गाने आतापर्यंत लाभ घेतले आहेत, परंतु इथून पुढे त्यांना या ठिकाणी पैसे सरकार सोडणार नाही। पहिली अट घालण्यात आल्या ती म्हणजे घरातील तुम्ही जास्त जण हप्ता या ठिकाणी घेऊ लागल्याची माहिती सरकारच्या कानावर गेली आहे। म्हणजे सरकार काय म्हणते, आपल्या घरातील फक्त 2घीच जण तुम्ही हप्ता घेऊ शकता। आता 2घीच जण म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणी, तर लक्षात ठेवायचं आहे एकीचं लग्न झालेलं पाहिजे आणि एकीचं लग्न या ठिकाणी न झालेलं पाहिजे। म्हणजे एक मुलगी आणि एक बाई असं या ठिकाणी 2घीच जणच हप्ता एका कुटुंबातील रेशन कार्डावरती जेवढी काही नाव आहेत त्यामधील तुम्ही घेऊ शकता। जास्तीत जर हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचेच पैसे या ठिकाणी बंद होऊ शकतात, हे या ठिकाणी पहिल्या अटीनुसार तुम्हाला सांगण्यात आलंय। दुसरी अट आहे, यामध्ये जवळपास 5.5 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र करण्यात आलेत। जी अट अजूनपर्यंत या ठिकाणी लावण्यात आली नव्हती, परंतु आता मात्र ही अट या ठिकाणी कडक करण्यात आल्या। तुम्हाला माहित आहे पहिला कसं होत होतं, 4 चाकी गाडी असेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता दिला जात नव्हता, परंतु आता 2 चाकी गाड्यांचा सुद्धा नवा नियम या ठिकाणी सरकार आणण्याची दाट शक्यता आहे। कारण एका कुटुंबामध्ये एखादी स्कूटी असत्या, 2 चाकी एखादी स्प्लेंडर गाडी असत्या, युनिकॉर्न असत्या, अशा प्रकारच्या 3 ते 4 गाड्या असतात। परंतु सरकार काय म्हणते, या 3 ते 4 गाड्यांची जर किंमत आपण बघितली तर एखाद्या 4 चाकी एवढे आहे। त्यामुळे जास्त 2 चाकी असणाऱ्या या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे। मग तुमच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त 2 चाकी गाड्या असतील तर त्यांनी नेमकं काय करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यानंतर तिसरा नियम अत्यंत कडक आहे, जो आजपर्यंत लावण्यात आला नव्हता। फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांनाच जून जुलैचा हप्ता या ठिकाणी आता त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। मग तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणींनो पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही सुद्धा यामध्ये पास झाला आहात, तुम्हाला सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण होणार आहे। आज वार सोमवार आहे 13 जुलै रोजी। आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्वांना सरसकट पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होऊ लागले। टायमिंग देण्यात आले, त्या ठिकाणी संध्याकाळच्या 4 वाजल्यापासून बरोबर आता या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण कधी होईल, तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या टप्प्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो संध्याकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत होईल। कधी पण तुम्हाला पैसे येतील, त्यामुळे लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर 3 योजना कोणत्या आहेत, तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे आहेत, ही सर्व काही माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐकायची आहे। सरकार काय म्हणत असतं, तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक पैसे आल्या पटकन काढून घेत जावा, परंतु महिला काय करत असतात, पैसे आल्यानंतर या ठिकाणी आता पैसे काढण्यासाठी वेळ लावत असतात। त्यामुळे बँकांचा एक नवा नियम या ठिकाणी आलाय, कदाचित तुम्ही आधी पण ऐकलेला असणार आहे। तो नियम म्हणजे या ठिकाणी सर्वांनी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एक नवा नियम आलाय। यामधून जवळपास 16 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। मग हा नियम कोणता आहे, तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचा आहे लाडक्या बहिणींनो, सरकार काय म्हणतंय की तुम्ही आल्या पैसे पटकन काढून घ्या, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी जाहीर झालाय, ज्यामध्ये आता महिलांना मिनिमम आपली बँक जी आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्यामध्ये कमीत कमी नाही म्हटलं तर तुम्हाला 500 रुपये तरी शिल्लक रक्कम ठेवली पाहिजे। परंतु महिला काय करत असतात की त्यांना या ठिकाणी आता 1500 रुपये बँकेत आल्या सर्व सरसकट पैसे या ठिकाणी काढून घरी घेऊन जात असतात। त्यामुळे अनेक महिलांना या ठिकाणी आता वगळण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनो पटकन पैसे या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे। बँकेत आल्या कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता जमा होऊन राहत हे तुम्हाला सांगणार आहे। तर बघा दुपारी या ठिकाणी आता कार्यक्रम नागपूर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होता
आणि त्या ठिकाणी आता संध्याकाळी 4 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आले। संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येतील। जर पहिल्या टप्प्यामध्ये आले नाही तर संध्याकाळी 8 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। चला तर मग आता जिल्ह्यांची लिस्ट पाहू। त्याआधी आपण 830 रुपये गॅस सिलेंडरचे कशी मिळवायचे या ठिकाणी पाहूया। फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल, महिन्याच्या महिला 1500 रुपयांचा हप्ता घेत असाल, फक्त त्यांनाच या ठिकाणी गॅस सिलेंडरचे आता सबसिडी म्हणून 830 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता सर्व काही अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि सबसिडीचे पैसे कसे या ठिकाणी मिळवायचे लगेच पहा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडरची एक योजना या ठिकाणी मागच्याच वर्षामध्ये घोषित केली होती, तर त्याची अंमलबजावणी या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। तर बघा, यामध्ये अनेक महिला अशा आहेत ज्यांना 830 रुपये गॅस सिलेंडरचे सबसिडीद्वारे मिळणार आहेत। त्यानंतर अनेक महिला अशा आहेत त्यांना वर्षाला 4 महिन्यातून एकदा एक गॅस सिलेंडरची टाकी आता मोफत दिली जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या नवीन योजना या ठिकाणी सुरू होत असतात, ज्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचा असतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेल्या महिला असाल तर तुम्ही आता या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता गॅस सिलेंडर देखील मिळणार आहेत। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा GR या ठिकाणी आता लवकरच येण्याची शक्यता आहे। हा GR आल्यानंतर सर्व महिलांना या ठिकाणी आता आपला गॅस सिलेंडरची जी टाकी आहे तर ती तुम्हाला 4 महिन्यातून एकदा मोफत या ठिकाणी दिली जाणार आहे, ज्यासाठी 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून जशा प्रकारे लाडक्या बहिणींना 1500 येतात तशा प्रकारे 4 महिन्यातून एकदा गॅस सिलेंडरचे पैसे देखील येणार आहेत। त्यानंतर आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता घरामध्ये 60 वयाच्या वरील असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून महिन्याला 3000 रुपये जे पहिला 65 वयावरील नागरिकांना मिळत होतं तर ते परत एकदा या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे। तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोमवारी संध्याकाळच्या 4 वाजल्यापासून आता रात्री 2 वाजेपर्यंत या रात्रीच्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। सर्व काही या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। सर्वांनी आता आपापला जिल्हा व आपापला तालुका आपलं गाव त्यामध्ये आहे का सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। जिल्ह्यांची व तालुक्यांची गावांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहिला टप्पा सुरू करण्यात आलाय, तो म्हणजे या 3 जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा कोकणातील जिल्हे आहेत। आता कोकणातील जिल्हे म्हणल्यावर सर्वच या ठिकाणी आता महिला आतुरतेने वाट बघत असतात। या कोकणातील महिलांना आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। बघा, 3 जिल्हे सांगितले, अजून या ठिकाणी 16 जिल्ह्यापैकी 13 जिल्हे बाकी राहिले आहेत। या 13 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुमचा नंबर आता नक्कीच असणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व लाडक्या बहिणींचा आज या ठिकाणी वार खुश होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज आनंदाची लॉटरी लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागले आहे। बघा, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता सांगण्यात आलाय, तो म्हणजे पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट आहे। आता बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा खूप मोठे लाडक्या बहिणींचे जिल्हे आहेत। यांना सुद्धा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता थेट रक्कम या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचा पुढचा या ठिकाणी निर्णय आता जाहीर करण्यात आला आहे, तो म्हणजे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे।
आता या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आधार कार्ड लिंक केलेल्या आणि KYC केलेल्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला पुढचा या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा आता सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मोठा जिल्हा आहे बीड, जालना, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केल्या त्यांना या ठिकाणी आता जून आणि जुलै महिन्याचे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती आता लवकरात लवकर जमा या ठिकाणी आता होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।